आधी केले मग सांगितले. ह्या उक्तीप्रमाणे सुरुवातीला आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की लोकांकडनं निधी घ्यायचा, त्या निधीमधनं हवी ती पुस्तकं खरेदी करायची. मग नंतर मी शोध असा घेतला की लोकांकडे पुस्तकं मागायची तरी कशी. आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंना जेव्हा मी भेटायला गेलो होतो तेव्हा असंच मी वडिलांच्या ग्रंथतुल्यातल्या पुस्तकांचा सेट एक घेऊन गेलो. पुस्तकाचं वेड असावं तर असं एक माणूस ज्याने हजारो रुपयांची पुस्तके ना विकत घेतली ना विकली, पण ती हजारो गरजू हातांमध्ये पोहोचवली. वाचन संस्कृती रुजावी म्हणून 31 वर्षे झपाटून काम करणाऱ्या या माणसाने स्वतःची परमनंट नोकरी सोडली, पगार कमी स्वीकारला, पण पुस्तकांसोबतच राहायचा निर्णय घेतला. आतापर्यंत 25 वर्षात 1,500हून अधिक देणगीदारांच्या सहकार्यातून 1.25 कोटी रुपयांची 70,000हून अधिक पुस्तके गरजूंना भेट दिली. चला तर भेटूया एका विलक्षण प्रवासाला, जिथे ग्रंथतुला, ग्रंथदान आणि घरोघरी असावी ग्रंथसंपदा यासारख्या कल्पना प्रत्यक्षात उतराव्या. ओळख करून देतोय ग्रंथप्रसारक आणि संदर्भ तज्ज्ञ प्रसाद बडसवळे सर. नमस्कार. हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुम्ही आज पुस्तकांकडे एका नव्या नजरेने पाहायला लागणार आहात. नमस्कार प्रेक्षकांनो, सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या सदरात आपले स्वागत. सर, पुस्तकाच्या क्षेत्रामध्ये ग्रंथपाल संदर्भतज्ञ म्हणून करिअर करायचा विचार मनामध्ये कधी डोकावला? मी लहान असतानाच माझ्या मते ती बीज माझ्या मते रोवली गेली असावीत. कारण पुण्यामधली वाडा संस्कृती, तिथं मी लहानाचा मोठा झालो. वडील स्वतः वाचन वेडे आणि ते काही काळ शासकीय ग्रंथालयामध्ये नोकरी करत होते, पण ती अगदी अल्पकाळ होती. आणि तिथनं नंतर त्यांना पुस्तकांचं वेड म्हणून त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये महानगरपालिकेत नोकरी करताना पुस्तकांचं वितरण, कारण त्या काळामध्ये पुण्यामध्ये ग्रंथालय आणि वाचनालय खूप होती, तर त्यांना दरमहा येणारी मासिकं असतील किंवा त्यावेळेला रहस्यकथांचं पेव जास्त होतं. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नंतरच्या काळामध्ये सुहास शिरवळकर, S.M. काशीकर, तर ह्यांची पुस्तकं अगदी दर महिन्याला प्रकाशित व्हायची आणि त्या पुस्तकांचं वितरण माझे वडील करत असायचे. त्यामुळे आमच्या घरामध्ये पुस्तकं अशी अक्षरशः म्हणजे घरामध्ये पडलेली असायची म्हणलं तरी चालेल. म्हणजे इतकं की आमची 10 बाय 10ची खोली, तर पुस्तकांच्या गठ्ठ्यावरतीच गादी टाकून त्याच्यावरती मी आणि माझी बहीण झोपायचो. म्हणजे असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये लक्षात आलं की ही पुस्तकं आपल्याला काहीतरी देतायत किंवा आनंद मिळतोय. शालेय 8वी-9वीच्या वयापासून ही सुरुवात झाली. अगदी म्हणजे तेव्हा असं व्हायचं की त्या काळामध्ये उत्कर्ष बुक सर्व्हिस असेल किंवा पुणे मराठी ग्रंथालय असेल, पवळूण चौकातलं रसिक साहित्य असेल, इथं मी सुट्टीमध्ये, मे महिन्याची मोठी सुट्टी असायची किंवा दिवाळीच्या काळात दिवाळी अंक यायचे दिवाळीच्या सुट्टीमध्ये, तर तिथं मी चक्क नोकरी करायचो आणि पगार हाच की हवं ते पुस्तक वाचायला घेऊन जा. त्यामुळे अशी ती पुस्तकांची गोडी निर्माण झाली. आणि 10वी झाल्यानंतर, म्हणजे 10वीची परीक्षा मी दिली होती, तेव्हा मला असं कळलं की पुणे मराठी ग्रंथालयात जात होतो मी, तर तिथं कळलं की ग्रंथपालन एक पदवी परीक्षेचा, म्हणजे पदवी प्रमाणपत्र परीक्षेचा एक कोर्स आहे. तर तो कोर्स खरं तर 10वी पास झाल्यानंतर होता, पण 10वीची सुट्टी ती होती. मी त्याच वेळेला तिथल्या संयोजकांना विनंती केली की 10वी तसाही मी पासच होणार आहे, तर आत्ताच मी तो कोर्स करू का. तो 3 महिन्याचा कोर्स असायचा, पण तो कोर्स मी केला आणि त्यामध्ये तेव्हा पुणे शहरामध्ये मी पहिला पण आलो होतो. अर्थात वाचन वेळ असल्यामुळे ते सहज शक्य झालं. आणि तिथं कुठंतरी बीज रोवली गेली असं मला वाटतं की शालेय वयामध्येच. आणि मी ज्या शाळेमध्ये शिकायचो, खरं तर तिथल्या ग्रंथालय समृद्ध होतं, पण तिथल्या ग्रंथालयामध्ये आम्हाला मुलांना येऊनच द्यायचे नाहीत. एक वर्गपेटी दिली जायची आणि त्या पेटीतली पुस्तकं वर्षभर वाचायची, निवडक पुस्तकं. पण ती निवडक म्हणजे त्यांनी निवडलेली असायची. त्यामुळे मी तेव्हा असं ठरवलं की जर आयुष्यात ग्रंथपाल झालो तर असा निश्चित होणार नाही, असं ठरवून मी स्वातंत्र्य हे हवं आहे. करेक्ट, म्हणजे लहान मुलांना वाचनाचं स्वातंत्र्य हवं, ही बीज तेव्हाच रोवली गेली होती. आणि ते झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन करत असतानाच ट्रेनी म्हणून मला अल्फा लॉवलमध्ये नोकरी लागली. अल्फा लॉवल कंपनीमध्ये मी कामाला होतो. तिथं 6 वर्ष मी नोकरी केली, पण काही अंशी तिथं घुसमट होत होती, कारण वाचायला तिथं मिळत नव्हतं. कारण कंपनीतला जॉब सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत, काही वेळ म्हणजे कुठेही कामाला जायला लागायचं. आणि त्यात परचेस डिपार्टमेंटला असल्यामुळे फिरतीची नोकरी होती. त्यामुळे फिरतीच्या नोकरीमुळे काय व्हायचं की तेव्हा प्रवासामध्ये SD किंवा अशा गाड्यांनीच प्रवास करायला लागायचा. त्यामुळं असं फार त्यात वाचता यायचं नाही. आणि त्याच काळामध्ये मला पुण्यातल्या सोमवार पेठेमध्ये आबासाहेब आत्रे प्रशाला म्हणून आहे, तर तिथं मला ग्रंथपालन पदासाठी नोकरीसाठी तिथनं बोलवणं आलं. तर तिथं मी गेलो आणि मला माहिती होतं की पुस्तकांच्या बाबतीत कुठलाही प्रश्न जर विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. आणि तसंच झालं. तिथल्या ज्यांनी मुलाखत घेतली
तर त्यांनी काही प्रश्न विचारल्यावरती त्यांना लक्षात आलं की नाही, यांचं यातलं नॉलेज चांगलं दिसतंय, म्हणून मी शाळेमध्ये ग्रंथपाल म्हणून लागलो. आणि ग्रंथपाल म्हणून लागल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो त्यानंतर मग ऑलरेडी माझं बिलीप एमलीप झालेलंच होतं. मग त्यानंतर संदर्भ ग्रंथपाल ते संदर्भ ग्रंथपाल, संदर्भ ग्रंथपाल ते संदर्भ तज्ज्ञ आणि ग्रंथप्रसारक अशी वाटचाल माझी ती तेव्हापासून सुरू झाली. पण अल्फा लावल सारखी कंपनी मोठा पदाचा जॉब सोडून ग्रंथपाल म्हणून स्वीकारताना आर्थिक ओढाताण किंवा पगाराचा जो फरक असेल तो निश्चितच नाही, तो होता, पण त्यामध्ये माझी पत्नी आणि माझे कुटुंबीय आई वडील यांनी मला खूप मोलाची साथ दिली. पत्नीचा सपोर्ट तर होताच, कारण एकदम म्हणजे जो पगार मला होता त्याच्या अगदी म्हणजे काहीच पगार नाही अशा पद्धतीचं त्यावेळेला होतं. आणि नुकतंच माझं लग्न झालेलं होतं, 6 महिन्याचा मुलगा पण होता. पण माझं वाचन वेड हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आवडीच्या क्षेत्रात तू जरूर काम कर. त्यामुळे मी शाळेमध्ये आलो. त्यामुळे घरच्यांचा मला सपोर्ट होता. त्यामुळे आणि आजही तो सपोर्ट आहे, कारण आज वाचन चळवळीचं काम करत असताना पुस्तकं ग्रामीण भागामध्ये असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाठवत असताना आज म्हणजे घरचे मला माझी जी वेळ आहे ती माझी वेळ ॲडजस्ट करून, आणि हे लष्कराच्या भाकऱ्या थापणं आहे असं काही लोकांचं जरी म्हणणं असलं तरी माझं कुटुंब किंवा माझी मुलं सुद्धा असं म्हणत नाहीत की तुम्ही हे काय समाजसेवेचं काय व्रत घेतल्यासारखं करताय. मला कुठल्याही वेळेला ह्या कामासाठी मुभा असते. 100% पाठिंबा तुम्हाला 100% पाठिंबा आहे. म्हणूनच इतकी वर्ष मी हे काम करू शकतोय. म्हणजे तुमच्या नोकरीच्या काळामध्ये तुम्हाला पुस्तकाच्या प्रसारासाठी कुठली एखादी घटना अशी क्लिक झाली का की नाही की आपण पुस्तकाचं प्रचार करू, प्रसार करू, पुस्तकं जमवूया, किंवा ती कशा पद्धतीने हा प्रवास तुम्ही उलगडाल, आमच्या प्रेक्षकांसाठी उलगडाल? सुरुवात अशी झाली, ज्या वेळेला मी शाळेमध्ये जॉईन झालो तर शाळा सरकारी आहे आणि शाळेमध्ये पहिल्याच महिन्याभरात मला कळलं की ग्रंथालयाच्या खरेदीला, पुस्तक खरेदीला बजेट नाही. कारण एक तर आमची जी शाळा आहे तर ती पुण्यातल्या कष्टकरी वर्गातली मुलं आमच्या इथे शिकतात. त्यामुळे मुळात शाळेची फीच इतकी कमी आहे की त्यातनं संस्थेचा जो खर्च आहे किंवा शाळा चालवण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्याच जेमतेम भागतात. देणगीदारांच्या मदतीनेच काही गोष्टी आम्ही उभ्या करतो. तर तेव्हाच मी ठरवलं की आपण ग्रंथालय जे आहे तर ते ग्रंथालय देणगीदारांच्या माध्यमातूनच उभं करायचं आणि वाढवायचं. म्हणजे आधीचे ग्रंथालय तो त्याचं स्वरूप छोटं होतं आणि मग तिथनं मी सुरू केलं की आधी केले मग सांगितले. ह्या उक्तीप्रमाणे सुरुवातीला आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे. स्वतःपासून ऍक्च्युली त्यावेळेला मला माहित नव्हतं, वडील शासकीय ग्रंथालयात त्यांनी नोकरी केलेली, कारण वडिलांना स्वतःबद्दल सांगायची अजिबात सवय नाही. त्यामुळे मला त्यांच्याकडनं कळलं. मी म्हटलं माझे वडील मला माहित नाही. म्हणे या ग्रंथतुल्याचे नाव जे लिहिले ज्यांची केली ते प्रभाकर भडसावळे. हा प्रभाकर भडसावळे तिथं कामाला होता. म्हटलं ते माझे वडील. मग ते म्हणले की आम्ही मुंबईवरनं पुण्याला जेव्हा शिफ्ट झालो होतो तेव्हा आम्ही टिळक रोडला राहायचो आणि त्यावेळेला भाईला काही पुस्तकं लागायची, म्हणजे पुलंना काही पुस्तकं लागायची. तर म्हणे हा प्रभाकर ती पुस्तकं काढून ठेवायचा आणि त्या माध्यमातून त्यांचा म्हणे आमचा परिचय झाला होता. आता हे नंतर मी वडिलांना विचारल्यावरती नंतर त्यांनी होकार दिला. म्हणजे असं जुन्या काळातल्या लोकांची ती सवय होती की स्वतःचा मोठेपणा, वडिलांचा एक आशीर्वादच तुम्हाला आशीर्वाद होता. आणि जुन्या काळातल्या लोकांची सवय होती की आपल्या ओळखी किंवा असं काही सांगायचं असं काही नव्हतं. मग सुनीताबाई देशपांडेंनी माझ्या त्या कामाचं कौतुक केलं आणि त्या म्हणल्या अरे अशा पद्धतीची ग्रंथतुला ही पहिल्यांदाच होतीये. आणि आज आपण बघतो की अनेक चांगल्या चांगल्या मोठ्या फंक्शन्समध्ये 60ला 75ला ग्रंथतुला नियमितपणे केली जाते, बरेच लोक करतात. पण ती ग्रंथतुलेची बीजं तिथं रोवली गेली. आणि सुनीताबाई म्हणल्या की पुलंना आत्ता जाऊन वर्ष होते तर भाईंच्या प्रत्येक पुस्तकाच्या 300 प्रती आपल्याकडे आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या तेव्हा पुलंची 60 पुस्तकं प्रकाशित झाली, 2001 मध्ये. तर ती 60 पुस्तकं प्रकाशित झाली होती. तर ती आपण तुझ्या मदतीने आपण कुठेतरी ग्रामीण भागामध्ये किंवा चांगल्या ग्रंथालयांना भेट द्यायची का? तर हे फारच माझ्यासमोर फारच मोठं एक आव्हान होतं की तसा मी तरुण होतो, पण सुनीताबाईंनी एखादं काम सांगितले, जबाबदारी दिली, पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून मी मधुगानूंच्या मदतीने मला तेव्हा एवढं माहिती होतं की साधना प्रकाशनचं जे साधना मासिक आहे म्हणजे जे साप्ताहिक आहे तर ते गावोगावात जातं. तर मी तेव्हा गप्रप्रधान त्याचे संपादक होते आणि तेच बघायचे सगळं. आणि नरेंद्र दाभोळकर पण, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पण तिथे होते. तर मी मधुगानू आणि मी आम्ही दोघं जाऊन गप्रप्रधानांना भेटलो आणि प्रधान सरांना रिक्वेस्ट केली की तुमचा साधना ज्या ज्या गावामध्ये ग्रंथालयांमध्ये जातो तर त्यांचे पत्ते आम्हाला मिळतील का? तर ते म्हणले कशाला पाहिजे. म्हटलं असं भाईंची पुस्तकं पाठवायची. तर ते म्हणलं मग तुम्ही कशाला पाठवता, एवढं चांगलं काम करायचंय, ती सगळी पुस्तकं आम्ही साधनातर्फेच पाठवतो ना. आणि मग ती त्यांनी पुलंच्या घरात कलेक्ट केली आणि ती जबाबदारी घेतली आणि ती गावोगावामध्ये ती पुस्तकं गेली.
आणि तिथं माझ्या पुस्तक ग्रंथ प्रचाराचं बीज माझ्यामध्ये रोवलं गेलं. म्हणजे सुनीताबाईंनी पहिल्यांदा सांगितलं की भडसावळे आडनाव आमच्या जवळचं आहे. तर तो एक फार मोठा आनंद होता. आणि दुसरं असं होतं की ज्या पद्धतीने भाईंची पुस्तकं, पुलंची पुस्तकं 300 ग्रंथालयांना जात आहेत, तर आपण पण पुस्तकं लोकांकडनं भेट का घेऊ नये? आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी घेऊया. त्याच्या आधी फक्त मला असं होतं की लोकांकडनं निधी घ्यायचा, त्या निधीमधनं हवी ती पुस्तकं खरेदी करायची. मग नंतर मी शोध असा घेतला की लोकांकडे पुस्तकं मागायची तरी कशी. मग मला असं हळूहळू लक्षात यायला लागलं की जसं पुलंच्याकडे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशकांनी त्यांना ज्या भेटप्रती दिलेल्या आहेत त्याच्या जर 300 प्रती असतील, तर जे लेखक वेगवेगळे असतील तर त्यांना रॉयल्टी म्हणून पण काही प्रती मिळत असतील. असं करून मी दमा मिरासदारांकडे गेलो, मी शिवाजीराव भोसल्यांना भेटलो, अशा लेखकांना मी भेटायला लागलो नामांकित. आणि त्यांना म्हणलं की तुमची जी लिहिलेली पुस्तकं आहेत तर त्यातली एक एक प्रत मला माझ्या ग्रंथालयाला भेट द्याल का? आणि आश्चर्य वाटेल की कोणीही मला नकार दिला नाही. आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंना जेव्हा मी भेटायला गेलो होतो तेव्हा असंच मी वडिलांच्या ग्रंथतुल्यातल्या पुस्तकांचा सेट एक घेऊन गेलो. तो त्यांना भेट देताना आशीर्वाद घेतले. तर ते म्हणले हे काय? मी म्हणलं वडिलांची साठी केली, त्यानिमित्त ग्रंथतुला केली. तर नुकतीच त्यांची 75 येऊ घातलेली होती सरांची, भोसले सरांची. तर त्यांनी सांगितलं की फलटणला माझी 75 करण्याचं आत्ता योजते, तर हा उपक्रम खूप चांगला आहे. मी तिथल्या लोकांना सांगतो की तुम्ही माझी ग्रंथतुलाच करा. आणि मी ग्रंथतुला केल्यानंतर झालेली ती दुसरी ग्रंथतुला प्राध्यापक शिवाजीराव भोसल्यांची. आणि शिवाजीराव भोसल्यांचा मोठेपणा इतका की त्यांनी त्या ग्रंथतुलेसाठी मला फलटणला त्यांनी निमंत्रण पाठवलं. मग तिथल्या आयोजकांनी पण मला निमंत्रण पाठवलं. मी तिथे गेलो आणि काही समाजातल्या मोठी लोक, शिक्षण क्षेत्रातली मोठी लोक, राजकारणातली मोठी लोक यांच्या उपस्थितीमध्ये ती ग्रंथतुला झाली. आणि तिथं लक्षात आलं की आपण जर चांगलं काम करत असू तर ते चांगलं काम लोकांपर्यंत पण पोहोचतं आणि लोक त्यातनं प्रेरणा पण घेत असतात. सुनीताबाईंकडूनच तुम्हाला ब्रेक थ्रू मिळाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. नक्की. आणि मग ते करता करता असं झालं की पुण्याचा एक फायदा असा आहे की पुण्यामध्ये लेखक खूप राहतात आणि लेखकांचे पत्ते, त्यावेळेला एवढं मोबाईल किंवा एवढं प्रस्थ नव्हतं, सर्वसामान्य व्यक्तींना काही कॉन्टॅक्ट करणं नव्हतं. तर त्यावेळेला मी मग पत्ते, प्रकाशन विश्व वगैरे डायरीमध्ये वगैरे पत्ते यायचे. मग लोकांच्या घरी जायचो, लेखकांच्या घरी जायचो. आणि त्या माध्यमातून मग ज्या वेळेला मी त्या शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळेला त्या शाळेतल्या पुस्तकांची संख्या 7,000 होती. अच्छा. आणि 3 वर्षामध्ये त्या 7,000ची संख्या 22,000 झाली. अरे बापरे. आणि 22,000 मध्ये जवळपास 14,000 ही बालसाहित्य होती. त्यामुळे मुलांना सहजी उपलब्ध करून देऊ अशी पुस्तकं माझ्याकडे झाली. आणि कित्येकदा असं व्हायचं की लेखकांकडनं पुस्तक घेत असल्यामुळे त्यांचं नवीन आलेलं जे पुस्तक आहे ते एकच प्रत द्यायचे नाहीत, ते 2-3 प्रती मला द्यायचे की तू पण वाच, दुसऱ्यांना दे, भेट दे. मग त्याच्यावरनं मला लक्षात आलं की ही पुस्तकं आपण व्यक्तीला भेट न देता आपण अशा ग्रंथालय किंवा अशी वाचनालय गाठू की जिथं पुस्तकांची कमतरता आहे. आणि ते करता करता साहित्यिक लोकांचा जो वावर असतो सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये किंवा कुठं ते एकत्र भेटतात, तर तिथं कलावंत लोक पण त्यांना भेटत असतात. कारण नाट्यकृती ज्या बनतात त्या साहित्यावरूनच बनत असतात. तर त्यामुळं ह्या कलाकारांना आणि साहित्यिकांना एकत्र भेटण्याचे प्रसंग खूप यायचे. तर त्यातनं पहिली भेट माझी झाली ती विक्रम गोखल्यांची. विक्रम गोखल्यांना पहिल्यांदा जेव्हा मी भेटलो तेव्हा विक्रम गोखले स्वतः पुस्तक वेडे, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कलेक्शनमध्ये 5-6 हजार पुस्तकं होती. तर विक्रम गोखल्यांना जेव्हा हे कळलं की अशा पद्धतीने मी पुस्तकांचा उपक्रम करतोय, तर त्यांचा एक मित्र होता आणि 2 मित्र होते त्यांचे, एक दिलीप जोशी म्हणून आणि एक सुनील गाडगीळ. नाट्यप्रेमी आणि चित्रपट सृष्टीशी तुम्ही निगडीत आलात. हा, त्यामुळे तो संबंध माझा आला. पण त्याच्याही आधी लहानपणी माझा एक काका नाटकात काम करायचा, टुटूर नावाच्या नाटकात काम करायचा. आणि त्या नाटकामध्ये सगळेच कलाकार जे होते ते नवोदित होते. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम वगैरे नुकतीच त्यांची सुरुवात होती. तर त्यावेळेला मी शाळेमध्ये होतो, 6वी मध्ये होतो आणि मी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकायचो आणि बालगंधर्व तिथनं जवळ. त्यामुळे बालगंधर्वमध्ये प्रयोग 12चा असला, 5चा असला तर ती मध्ये मी जायचो. आणि त्या कलावंतांचा एक थोडासा सांगकाम्या म्हटलं तरी चालेल. पुण्यामध्ये तेव्हा चितळ्यांची बाकरवडी तेव्हाही फेमस होती, पण तेव्हा अजिबात मिळायची नाही. तर त्या सगळ्यांसाठी बाकरवडी आणून द्यायला लाईनीत थांबणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. त्यामुळे कलाकारांशी बोलायची लहानपणापासून सवय होती, त्यांच्याबरोबर आवरायची सवय पक्की झाली ओळख. किंवा मग पुण्यातली मिसळ असेल किंवा पुण्यामधले मार्जोरीनमधले काही सँडविच किंवा केक असेल तर त्या गोष्टी त्यांना मी आणून द्यायला लागलो. म्हणजे अगदी सायकलवरनं जायचो. आणि तेव्हा पुण्याची लोकसंख्या काही फार नव्हती, कुठेही सायकलवरनं जायला काही फार वेळ लागायचा नाही. पण ह्यातनं असं झालं होतं की भीड चेपलेली होती, कोणाशी बोलायला असे काही वाटायचं नाही किंवा कोणाला थेट जाऊन भेटायला वाटायचं नाही. मग विक्रम गोखल्यांनी जेव्हा त्यांच्या 2 मित्रांना सोबत घेऊन जवळपास तेव्हा मला
पहिल्याच वेळेला 50,000 रुपयांची पुस्तकं दिली. आणि 50,000 ही रक्कम 2003-2004 साली खूप होती. मोठी होती. आजही ती मोठीच आहे. आजही मोठीच आहे. पण त्यावेळेला ती खूप मोठी होती आणि त्यामुळे मला हवी ती पुस्तकं त्यातनं मिळाली. आणि मग त्यातून कलाकारांना भेटणं आणि कलाकारांकडनं पुस्तकं घेणं. आता इथं असा एक प्रश्न येऊ शकतो की कलाकारांना पुस्तकं म्हणजे तुम्ही काय यादी तुमच्याकडे तयार असायची का? तर यादी पण माझ्याकडे तयार असायची की कुठली पुस्तकं आपण घेतली पाहिजे, कुठली पुस्तकांचा प्रसार केला पाहिजे. पण त्याच्याबरोबरीने असं लक्षात आलं मला की कुठलाही लेखक असेल किंवा कोणीही जर कलावंताला भेटायला जातं किंवा साहित्यिकांना भेटायला जातं तर बुके वगैरे न देता अनेकदा काही लोक पुस्तकं भेट देतात. तर त्यामुळे ह्या सर्वांकडे त्यांच्या वैयक्तिक कलेक्शनमध्ये स्वतः खरेदी केलेली पुस्तकं तर आहेच आहेत, पण भेट मिळालेली पुस्तकं खूप आहेत. आणि अनेकदा असं होतं की भेट मिळालेलं पुस्तकं वाचून झालं की त्याचं करायचं काय? मग ते रद्दीत पण टाकता येत नाही. कारण रद्दीत जर टाकायचं असेल तर ते कळेल की अरे हे रद्दीत टाकतात आणि रद्दीत टाकायचं नाही आणि घरात पण ठेवायला जागा नाही. तर तिथं माझ्या मते मी उपयोगाला पडायला लागलो त्यांना. त्यामुळे ती पुस्तकं मला, पण अर्थातच त्या पुस्तकांमध्ये 90% पुस्तक ही दर्जेदारच असतात, चांगलीच असतात. काही विशिष्ट कविता संग्रह आहेत, कदाचित कवी माझ्यावरती नाराज होतील हे मी बोलतोय. तो किती वर्ष झाली असतील आता नारळीकरांपर्यंत आपण आलोय तर तुमची टोटल वर्ष किती झाली होती? साधारण 20 होऊन गेले असतील? नाही, ही सुरुवातीचाच काळ. म्हणजे हे मोठे जे कलावंत किंवा मोठे लेखक हे 2001 ते 2007 पर्यंतच्या काळामध्ये या सगळ्यांच्या ओळखी झाल्या होत्या. आणि या सगळ्यांच्या ओळखी होताना त्यांचे संदर्भ देताना पुस्तकांच्या गप्पा हे फार मोठं मोलाचं होतं. म्हणजे सुधीर मोघे त्यांच्या प्रत्येक गीताच्या कहाणीबद्दल जेव्हा बोलायचे आणि ते बोलता बोलता जेव्हा पुस्तकही भेट द्यायचे तर त्याची गंमत वेगळी होती. म्हणजे जागतिक कीर्तीचे नाटककार आणि कलावंत गिरीश कार्नाड तर बेंगलोरवरनं पुण्याला येताना माझ्यासाठी पुस्तकं घेऊन यायचे. त्यांच्या बॅगेमध्ये जे काय 5-10 किलो वजन अलाउड असतं ह्याच्यामध्ये ते घेऊन यायचे आणि ते मला कळवायचे की अरे मी इथं पुण्यामध्ये येतो तर कोणतरी मला पाहुणा म्हणूनच बोलवलेलं असतं, तिथे सगळी तजवीज असते, माणूस असतो, मला काही उचलायला लागत नाही, माझा ड्रायव्हर एअरपोर्ट पण आणून देतो. पण मी म्हटलं तरी सुद्धा बेंगलोरवरनं पुण्यामध्ये पुस्तकं घेऊन यायची. पण ते त्या ग्रंथ चळवळीच्या प्रेमापोटी ती पुस्तकं आणायचे. पण गिरीश कार्नाड यांच्यापर्यंत तुमचा विषय नाही, मी म्हटलं तसं की भेटीगाठी करताना की मी प्रत्यक्ष जाऊन भेटायचो आणि कामच सांगायचो की मी असा ग्रंथपाल आहे आणि ग्रंथपाल असल्यामुळे मी असं शालेय ग्रंथालयात काम करतो, मुलांच्या मध्ये काम करतो. पण ते करता करता मी समाजामध्ये पण चांगली पुस्तकं जावी हा विचार माझ्या मनामध्ये असतो आणि चांगली पुस्तकं तुमच्यासारख्या लोकांच्या संग्रही असतात, त्यामुळे तुम्ही ती पुस्तकं मला द्या. आणि त्यांनी तो विषय जेव्हा UR आनंदमूर्ती तेव्हा FTIचे डायरेक्टर होते, तर डायरेक्टर असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे कधीतरी विषय काढला तर UR आनंदमूर्ती पण मला पुस्तकं द्यायचे. म्हणजे कन्नड साहित्यातली पण पुस्तकं मला मिळाली आणि पुण्यात ज्या कन्नड संस्था आहेत, कर्नाटक संस्था वगैरे त्या ज्या आहेत त्यांना ती नंतर भेट दिलेली आहेत पुस्तकं. आणि अनेकदा असं होतं की त्यांनी एकमेकांमध्ये संपर्कात जरी सांगितलं असलं तरी मी प्रत्यक्ष जेव्हा जातो तेव्हा माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे तोही एक त्यामध्ये एक सहज भाव जो आहे तो सहज भाव त्यामध्ये येतो. त्यानंतर सुधीर मोघ्यांनी, श्रीकांत मोघे आणि त्यांच्या भगिनी असं तिघांनी मिळून त्यांच्या घरचं सगळं कलेक्शन जे होतं ते सगळं कलेक्शन मला दिलं. तसंच आता नुकतंच 5 वर्षापूर्वी कोविडच्या आधी चंद्रकांत गोखल्यांची जन्मशताब्दी होती आणि चंद्रकांत गोखल्यांची जन्मशताब्दीमध्ये विक्रम गोखले पुण्याला शिफ्ट झाले, मुंबईचं सोडून पुण्याला राहायला आले. तर त्यांना मी म्हटलं आता एवढ्या पुस्तकांचं काय करणार? ते जिथं राहायला होते आणि त्यांचं पुण्यात जिथं त्यांनी ऑफिस घेतलं होतं तिथं सगळं पुस्तकांचा ढीगच पडलेला होता. 7,000 पुस्तकं होती त्यांच्या वैयक्तिक कलेक्शन मधली. त्या 7,000 पुस्तकातली त्यांनी 5,000 पुस्तकं माझ्याकडे सुपूर्त केली. मग पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या 19 ग्रंथालयांच्या प्रतिनिधींना मी बोलवलं आणि प्रत्येकाला त्यातली पुस्तकं घेऊन जायला सांगितली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 19 ग्रंथालयांमध्ये विक्रम गोखल्यांनी भेट दिलेली पुस्तकं त्या ग्रंथालयामध्ये आहेत. तर त्यामुळे अशी ही पुस्तकं जी सगळी मिळतात तर ती एकत्र करण्याचं, ती नोंदवण्याचं, त्यानंतर अनेकदा असं होतं की त्या पुस्तकांमध्ये ह्यांनी त्याला पुस्तक भेट दिलं अशी नाव पण लिहिलेलं असतं आणि सही पण असते. तर अनेक दिवस मला ती गोष्ट अस्वस्थ करत होती. ते खोडणंही बरोबर नव्हतं, ते पेनाने खोडणं किंवा काढणं, व्हाईटनर लावणं तेही बरोबर वाटत नव्हतं. तर म्हटलं ह्यात आपल्याला काय करता येईल. तर मग मला असं लक्षात आलं की जसं आपण ग्रंथांचा प्रचार करतो, पुस्तकांचा प्रचार करतो, तसं ग्रंथ किंवा ग्रंथालयाबद्दल, वाचनाबद्दलचे विचारांचा प्रसार केला तर सुविचारासारखं. पण म्हणलं सुविचार ते ढोबळमानाने ज्यांनी लिहिलेले आहेत तर ते आपण टाईप करणार, त्याचं प्रिंट काढणार, ते चिटकवणार, त्यापेक्षा आपण ह्याच सगळ्या लोकांना आवाहन केलं, रिक्वेस्ट केली
की तुम्ही तुमच्या मनातला जो ग्रंथाबद्दल विचार आहे किंवा सुविचार आहे तर तो तुम्ही मला द्या. तर वेगवेगळ्या क्षेत्रातले 200 लोकांकडनं आता मला ते लिहून मिळालेलं आहे. त्यामध्ये जयंत नारळीकर आहेत, रघुनाथ माशेलकर आहेत, त्यानंतर नरेंद्र दाभोळकर आहेत. त्यांच्याकडनं आधीच घेतलं होतं. नरेंद्र दाभोळकर आहेत. ते आत्ताची प्रतिथेसाठी प्राजक्ता माळी आहे. पेस्ट करून ते त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं आहे. त्याची खाली सही पण केलेली आहे. आणि ते स्टिकर ते केले मी, आणि ते स्टिकर मी पुस्तकांमध्ये चिटकवतो. म्हणजे ते सगळं झाकलं पण जातं. आणि महत्वाच्या जर सह्या असतील तर सह्यांच्या वरचा मजकूर जो आहे तर त्या मजकुरावरती फक्त ते स्टिकर लावतो. बरं, आणि प्रत्येकाचे विचार कमी अधिक शब्दामध्ये व्यक्त झालेले असतात. काही जण 10 ओळीत लिहितात, काही जण 1 ओळीतच लिहितात. पण त्यामुळे ती जागा भरून काढायला मला ते स्टिकर उपयोगी पडतात. खडाखोड नको, आणि ते स्टिकर लावल्यामुळे तो ग्रंथाचा विचार पण पोहोचतो. ग्रंथपालाचे संदर्भ तज्ञ तुम्ही कसे झाला? मुळात काय होतं, जेव्हा आपण काम करायला लागतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर आवरायला लागतो तर तेव्हा शालेय ग्रंथपाल म्हणजे फक्त शाळेतल्या मुलांना संस्कारित करणं, त्यांना वाचायला पुस्तकं देणं, किंवा मुळातच ग्रंथपाल या व्यक्तीबद्दलच अनेक गैरसमज आहेत. आणि खरं तर भारतातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर शियाळी रंगनाथन, ज्यांची 12 ऑगस्टला जन्मदिन असतो आणि त्यानिमित्तानं भारतभर राष्ट्रीय ग्रंथपाल दिन पण साजरा होतो. पण एक ग्रंथपालाबद्दल एक प्रतिमा अशी आहे की ग्रंथालयामध्ये बसलेला की अत्यंत निरुत्साही व्यक्ती किंवा महिला की जी आलेला माणूस काय आता पुस्तक मागतोय आणि उठून आता कुठनं काढून द्यायला लागते, इतका दुर्मुखलेला चेहऱ्याचा असाच असतो, अशी एक भ्रामक कल्पना आहे. तर ग्रंथपाल ही व्यक्ती फक्त शालेय असेल, सार्वजनिक ग्रंथालय असेल असं नाहीये. तर ती संशोधन क्षेत्र असेल किंवा आत्ताचं AI सारखं तंत्रज्ञान आलंय, तर AI सारखं तंत्रज्ञान पण ग्रंथालयांमध्ये असेल तर त्याची माहिती घेणं म्हणजे ग्रंथपालाला तर शिक्षकाचा शिक्षक, शास्त्रज्ञाचा शास्त्रज्ञ, एक प्रकारे रिसर्चच झाला हा. एक्झॅक्टली. आणि त्यांना त्याच्यावरचा खरं तर दर्जा दिलेला आहे आणि पाश्चिमात्य देशात तो मिळतो. तर मी जसं वाचन माझं पहिल्यापासून चांगलं होतं, मुलांसाठी जसं काम करत होतो तसं माध्यमांसाठी पण काम करावं असं मला पहिल्यापासून वाटायचं. आणि त्या अनुषंगाने काही निवेदक असतील आकाशवाणीवरचे, त्यानंतर काही परफॉर्मिंग आर्ट्स करणारे जे लोक आहेत ते निवेदक, त्यानंतर काही वृत्तपत्रांचे पत्रकार, आणि नंतर न्यूज चॅनल भरपूर मोठ्या प्रमाणात वाढले तर त्या वाहिन्यांवरचे काही पत्रकार. तर ह्या लोकांना जे संदर्भ लागतात तर ते संदर्भ सुद्धा ऍक्च्युली ग्रंथालय किंवा अशा पद्धतीच्या माध्यमातूनच दिले जातात. तर माझ्याकडं असा माहितीचा साठा जसा गोळा होत गेला, म्हणजे आज मी तिला सांगायला हरकत नाही की माझ्या वैयक्तिक संग्रहामध्ये जवळपास 4.5 लाख कात्रणं आहेत वेगवेगळ्या विषयांची. आणि ती सगळी कात्रणं मी स्वतः विविध वृत्तपत्रात अनेक वर्ष कापलेली आहेत, कापून ठेवलेली आहेत. आणि त्यामध्ये लहान मुलांच्या साहित्य म्हणजे त्या बोधकथा किंवा अशा गोष्टींचा मी उल्लेखच केलेला नाहीये. वेगवेगळ्या विषयांवरची ही कात्रणं आहेत. तर ती कात्रणं जेव्हा किंवा ते रेफरन्स जेव्हा मी पत्रकारांना वगैरे द्यायला लागलो तर त्यात एक फार मोठं नाव म्हणजे अरुण टिकेकर, की ज्यांना आम्ही गुरुच मानतो. त्यांचे बंधू स्वतः ग्रंथपालच होते. अरुण टिकेकरांना ग्रंथालयाचा, पुस्तकांचा फार मोठा त्यांचा व्यासंग. तर ते पुण्यात जेव्हा यायचे तर तेव्हा आवर्जून मला भेटायचे, किंवा अर्थात मला भेटायचे म्हणण्यापेक्षा मी त्यांना भेटायचो. पण नंतर असं झालं की पहिल्या 1-2 भेटीनंतर ते 2-3 वेळा माझ्या शाळेतल्या ग्रंथालयात आले. आणि ग्रंथालयात आल्यावरती तिथली ग्रंथसंपदा, दुर्दैवाने माझ्या घरी त्यांना मी कधी नेऊ शकलो नाही, पण घरची माझी पुस्तकं किंवा कात्रणांची कलेक्शन त्यांना आवडली असती. तर ते नंतर काही काळ लोकसत्ता, त्यानंतर लोकमत ह्याच्यामध्ये जे आर्टिकल्स लिहित होते त्या आर्टिकल्ससाठी अनेकदा रेफरन्स म्हणून माझ्याकडच्या काही कात्रणांचा त्यांना उपयोग झाला. आणि ते सहज बोलता बोलता म्हणले, अरे तू ग्रंथपाल कसला रे? खरं तर संदर्भ ग्रंथपालच, पण संदर्भ ग्रंथपाल पण नाही म्हणत मी तुला, तू संदर्भ तज्ञ आहेस. तुझ्या वयाच्या मनाने तू जे काम करतोस. माझ्या मते ही फार मोठी कॉम्प्लिमेंट होती म्हणण्यापेक्षा फार मोठी जबाबदारी होती की त्यांनी मला हे असं बिरुद दिलं. आणि नंतर खरं तर असं कोणी म्हणजे आजच्या काळामध्ये काही गायक स्वतःच पंडित अशी पदवी लावतात असं एक म्हणलं जातं. पण मी असं थोडंसं म्हणणार नाही, कारण संदर्भ तज्ञ ही पदवी ज्या व्यक्तीने आपल्याला दिली किंवा जे चेष्टेत का असेना, पण शेवटी तो ग्रंथपालाचा गौरव आहे असं मी मानतो. म्हणजे ज्या ग्रंथपालाची प्रतिमा समाजामध्ये फक्त एवढीच आहे की पुस्तकांवरची धूळ साफ करणारा किंवा बाइंड केलेली पुस्तकं त्याच्यावरती लेबल लावणारा, इतकीच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे ग्रंथपाल जे काही काम करतो, म्हणजे खरं सांगायचं तर डॉक्टर राचिम ढेरे संशोधक ते आधी ग्रंथपालच होते. गंगाधर महाबळांसारखा मोठा कवी गीतकार ते आधी ग्रंथपालच होते. त्यानंतर क्रुज उजळंबकर हे मोठे साहित्यिक ते आधी ग्रंथपालच होते. हे चेष्टेत नाही, तुमच्या अभ्यासू परिश्रमाचं ते एक मी तर म्हणेन की ती फार सन्मानजनक पदवीच म्हणू आपण. म्हणजे
त्याबद्दल नो डाऊट. नाही, पण त्यामुळे मला काय ती जबाबदारी वाढली. पण हो. मग नंतर काय झालं की ते संदर्भ सहज देणं आणि मग पुणे शहराचा ज्ञानकोश बनवणारे डॉक्टर शांग महाजन हे माझे गुरु, म्हणजे ग्रंथालय क्षेत्रातले ते गुरु. मग त्यांच्या बरोबरीने मी काम करायला लागलो, काही थोडं काम केलं. मग 2001 ते 2021 अशा 21 वर्षातल्या पुणे शहरातल्या ज्या नोंदी आहेत, ज्या घटना घडल्या आहेत, त्या नोंदींचं माझं पुस्तक त्यांच्याबरोबर तयार झालं. आता मी पुणे शहरावरती कोशाचं मी वैयक्तिक काम चालू आहे आणि 15,000 नोंदी माझ्याकडे आता तयार आहेत. आणि त्या नोंदी किती होतील माहित नाही. फार मोठं काम आहे. पुणे शहराच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्या नोंद करतोय आणि त्यामध्ये आधीच्या ज्या काही नोंदींमधल्या त्रुटी आहेत तर त्या दुरुस्त करून मी करतोय. आणि प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यासमोर टिकेकर सर येतात, कारण त्यांना मला उत्तरदायित्व त्यांना मला उत्तर द्यायचंय आणि त्यांनी ज्या पद्धतीने संशोधनाचं काम केलंय तर तेवढाच एक खारीचा वाटा जरी आपल्याला उचलता आला तरी ते आहे. म्हणून संदर्भ तज्ज्ञ ही त्यांनी मला जे दिली तर ते मी अभिमानाने मान्य करतो. आणि ज्या ज्या लोकांना मी पुस्तकं दिली त्यातनं तो ग्रंथप्रसारक आला. ग्रंथप्रसारक म्हणजे तेच लोक म्हणले की तुम्ही आमच्यासाठी ग्रंथ देता. आणि नॉर्मली ग्रंथालय स्थापन करण्यापेक्षा वाचनालय स्थापन करण्यावरती माझा भर जास्त आहे. तर त्यामुळे त्याबद्दल वाचनालयाबद्दल थोडं अधिक सांगतोच मी. वाचन संस्कृती टिकावी किंवा ग्रामीण भागामध्ये रुजावी किंवा हे पुस्तकांचं तुम्ही 25 वर्षापेक्षा जास्त काळाचा प्रवास उलगडतोय, पण ही पुस्तकं पोहोचवण्याची जबाबदारी, त्याचं वितरण, त्याचं रेकॉर्ड किंवा त्याच्या काय अडचणी यावर तुम्ही कशी मात केली? खरं तर एकला चालवले असंच ते काम आहे. म्हणजे सुरुवातीला एकट्याने सुरू केलेली ही चळवळ होती. लोकांच्या घरी स्कूटरवरनं जाऊन पिशव्यांमधनं पुस्तकं आणायची. ती आणल्यानंतर एक तर घरी तरी ठेवायची किंवा शाळेच्या ग्रंथालयामध्ये ठेवून ती नोंदवायची. आणि नोंदवून झाल्यानंतर त्यातली आपल्याला योग्य, म्हणजे आपल्या शालेय ग्रंथालय योग्य नाहीत अशी पुस्तकं बाजूला काढून ती कोणाला सूट होतील. कारण अनेकदा असं असतं की धार्मिक पुस्तकं जर आली तर धार्मिक पुस्तकं ग्रामीण भागात तशी पाठवून उपयोग नाही. धार्मिक क्षेत्रात जे काम करतात संस्था, त्या संस्थांना प्रवृत्त करणं की तुमच्या इथं तुम्ही ग्रंथालय सुरू करा, तुमच्या इथे जे भाविक येतात त्यांना ती वाचायला द्या. पुण्यातली काही मोठी देवळं आहेत त्या देवळांमध्ये अशी मी पुस्तकं नेऊन दिली आणि त्यांना प्रवृत्त केले की तुमच्या इथं जे पारायण करायला येतात त्यांना या प्रती उपलब्ध करून द्या. त्यांनी वैयक्तिक कुठनं आणण्यापेक्षा अशी ती धार्मिक पुस्तकं जी मिळतात ती अशी धार्मिक ठिकाणी देण्याचा प्रघात सुरू केला. त्यावरनं लक्षात आलं की अभ्यासाची पुस्तकं जर द्यायची असतील तर जिथं अभ्यास खरंच केला जातो अशा ठिकाणीच ती दिली पाहिजे. सरसकट पुस्तकं देऊन उपयोग नाही. आता बाल साहित्यापासून ते वयस्कर व्यक्तीच्या पर्यंत ज्या पद्धतीची रेंज आहे वाचण्याची, त्या प्रत्येक प्रांतातला प्रत्येक प्रकारातलं पुस्तक जर आपल्याला द्यायचं असेल तर ते पुस्तक निवडताना आपण स्वतः ते पुस्तक चाललं तरी पाहिजे. म्हणजे नुसतं आलंय पुस्तक म्हणून तसंच दिलं असं न करता ते चालल्यावरती त्या पुस्तकाचा आभा काय आहे. किंवा कित्येकदा असं होतं एक लेखक त्याच्याच पुस्तकाच्या 200-200 प्रती मला देतो. किंवा अनेकदा असं होतं की आता हे 1200-1500 देणगीदारांच्या मुळे एखादी व्यक्ती अशी असते की ती स्वतःच पुस्तक ज्या सगळ्या लोकांना देते तर ते सगळेच माझे देणगीदार असतात. त्यामुळे एकाच पुस्तकाच्या 50-50 प्रती पण माझ्याकडे येतात. म्हणजे समजा एखाद्या कलावंतानीच पुस्तक लिहिलं आणि त्या कलावंतांनी इतर कलावंतांना ते भेट दिलं, पण ते वाचून झाल्यानंतर काय होतं, विशिष्ट वर्षानंतर ते आपल्याकडे किती दिवस ठेवायचं. मग ती पुस्तकं मला, मग अशा 50 प्रती आलेल्या 50 चांगल्या ग्रंथालयांना मला देता येतात, 50 चांगल्या वाचनालयांना देता येतात. आणि ती वाचनालय निवडायचं काम मी जेव्हा सुरू केलं, सुरुवातीला माझ्या कक्षेमध्येच मी फिरत होतो. मी जिथं ज्या गावाला जायचो त्या गावाला जाताना माझ्या कपड्यांच्या बॅग बरोबर पुस्तकांची एक बॅग असायची. मग तिथं ग्रंथालय शोधायची, तिथं वाचनालय शोधायची, त्यांना ती पुस्तकं भेट द्यायची. असं करता करता ती व्याप्ती वाढत गेली. आणि एकदा असंच मी एशियाडनी प्रवास करत होतो आणि माझ्याकडे ती पिशवी बघून मध्ये गाडी जेव्हा लोणावळ्याला थांबली तर तो ड्रायव्हरने मला उत्सुकतेने विचारलं की एवढी पुस्तकं तुम्ही पुस्तक विक्रेते आहात? तुम्ही म्हणलं नाही, असं असं मी पुस्तकं भेट देतो. तर म्हटलं आता मी जे चाललोय तर तिथे एका ग्रंथालयाला मला भेट द्यायची होती. तो मला म्हटला की तुमचा नंबर आहे का माझ्याकडे, तुमचा नंबर. म्हटलं तेव्हा लँडलाईन होता, तर लँडलाईन त्यांना दिला. तर म्हणला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. मग त्यांनी मला 1-2 गावांची नावं सांगितली आणि तो म्हटला की सर मी तुमच्याकडे हवं तर येतो, नाही तर मी म्हणे स्वारगेटवरनं जातो म्हणे, तर तुम्ही तिथं दिलीत तरी चालेल. तर मी नंतर त्याचा व्यवस्थित ती पॅक केली, त्याची यादी बनवली, यादी बनवून आत ठेवली आणि तो घेऊन गेला. आणि घेऊन गेल्यावरती त्यांनी तिकडनं नंतर त्या ग्रंथालयाने फोन केला मला की आम्हाला पुस्तकं मिळाली. मग मी म्हटलं हे माध्यम खूप चांगलं आहे. मग मी ड्रायव्हर कंडक्टरशी मैत्री करायला सुरुवात केली. पुण्यामध्ये स्वारगेट असेल, शिवाजीनगर असेल किंवा पुणे स्टेशन असेल, इथले बरेच ड्रायव्हर कंडक्टर माझ्या ओळखीचे, जे निवृत्त झालेले तेही अजून संपर्कात आहेत. त्यानंतर पोस्टमनशी दोस्ती केली.
पोस्टमनची दोस्ती अशासाठी केली की मला तू मार्ग सांग की किती गठ्ठा कसा बांधायचा आणि तो स्वस्तामध्ये कसा जाऊ शकतो, किंवा स्वस्तामध्ये म्हणण्यापेक्षा की तो किती गठ्ठा पोस्टमनला कॅरी करणंही सोपं जाईल. मग किती किलोची पाठव, 5 किलोच्या वरती पाठवायची नाही समजा, मग तेवढाच वजन होतं, मग असं होतं. हे सगळा अभ्यास केल्यानंतर मग हळूहळू ते सोपं व्हायला लागलं. त्यामुळे आजही अनेक ड्रायव्हर कंडक्टर माझ्या ओळखीचे आहेत आणि ते माझी पुस्तकं नेतात. पण फक्त अनफॉर्च्युनेटली असे की त्यांची नावं मी सांगू शकत नाही, कारण अनेकदा ते वर्किंग मध्ये असतात, तर त्यामुळे. पण त्यांचा खूप मला सहकार्य होतं. आणि एसटी गावागावात जाते, महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात एसटी जात नाही असं नाही. त्यामुळं नवीन नवीन गावं मला कळत असतात आणि माझ्याकडे ते रजिस्टर आहे. त्या रजिस्टरमध्ये पुस्तक माझ्याकडे आल्यानंतरची एंट्री असते, त्यानंतर ते कोणाला पाठवलं त्याची एंट्री असते. आणि अनेकदा असं लक्षात येतं की ज्याला आपण देतो त्याच्याकडनं यादी यायला विलंब होतो, तर ती पाठवण्याची यादी पण मी बनवतो. वितरणचं फार महत्वाचं आणि सुरक्षित काम तुमच्याकडून एसटीच्या माध्यमातून पार पडलं. खरंच नाही, अगदी. आणि मला कुटुंबाची साथ मिळते, कारण ते गठ्ठे घरी असतात, त्याची तयारी करायचं, पॅकिंग करायचं, यामध्ये मला कोणी डिस्टर्ब करत नाही. त्यामुळे ते माझे वडील पण त्यात मदत करतात. पुस्तकं नोंदवायची असत ते मला त्यात मदत करतात. आज ते 84 वर्षाचे आहेत, पण ते मदत करतात. किंवा मुलं सुद्धा, आता माझा धाकटा मुलगा सीए आहे, थोरला तोही प्रोफेसर आहे, तर ते आयडिया देत असतात. आधुनिक काळातली ती मुलं असल्यामुळे ते नवीन कल्पना देत असतात की तुम्ही असा ऍप बनवा, हे ऍप तुम्ही हे करून त्यांना शेअर करा, मग ही अशी लिस्ट करा. डिजिटल माध्यमाचा फायदा होतो की ते. पण फक्त अजूनही मी हाताने यादी करण्यावरती भर का देतो, कारण हाताने यादी केल्याचा फायदा असा होतो की ती डोक्यात राहतात, की टाईप करून तेवढी लक्षात राहायला, ओल्ड फॅशन म्हणलं तरी चालेल, पण ते लक्षात राहायला सोपं जातं. ग्रंथप्रसाराचं काम करत असताना तुम्हाला आलेले अनुभव, विशेष असे अनुभव आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला पुस्तकं पाठवायला लागलो, तर गडचिरोली सारख्या ठिकाणी पुण्यातले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, उदय जगताप, तर त्यांच्या माध्यमातून पुस्तकं जातात. आणि पुस्तकामध्ये मी मगाशी जो उल्लेख केला की आपण वेगवेगळ्या व्यक्तींनी ग्रंथाबद्दल लिहिलेले विचार आहेत, तर त्या विचाराचा स्टिकर जेव्हा मी लावतो, त्या स्टिकरच्या खाली मी माझं नाव आणि नंबर पण लिहिलेला आहे. तर त्यामुळे अनेकदा असं होतं की संपर्क काही जण आवर्जून करतात. त्यामध्ये एक व्यक्ती अशी होती की ते म्हणले की तुम्ही आमच्या इथं पुस्तकं जी पाठवली, म्हणजे बेसिकली मला ग्रामीण भागामध्ये ग्रंथालयांना पुस्तकं पाठवण्यापेक्षा वाचनालय सुरू करण्यामध्ये माझा इंटरेस्ट असतो. वाचनालयामध्ये थोडीशी मुक्तता असते. वाचनालय एखाद्या झाडाच्या पाराखाली सुद्धा एखादं कपाट ठेवलं तर त्यात पुस्तकं राहू शकतात. एखाद्या गावातलं जे पोस्ट ऑफिस आहे, त्या पोस्ट ऑफिसमध्ये पुस्तकं ठेवली तरी होऊ शकतात. शहरामध्ये पण अनेकदा ठिकाणी मी असं केलेलं आहे की काही पोलीस स्टेशन आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कोविड काळामध्ये एस्पेशली त्या गोष्टी केल्या होत्या की पोलीस चौक्यांमध्ये मी पुस्तकं नेऊन देतो. किंवा वाचन प्रेरणा दिन वगैरे असे काही महत्त्वाचे दिवस असतात, तर रस्त्यावरती जे ट्रॅफिक सिग्नलला थांबलेले पोलीस असतात किंवा वॉर्डन असतात, त्यांना पण पुस्तक भेट देतो. तसं ते ग्रामीण भागात जेव्हा पुस्तकं गेली, तर तेव्हा एका व्यक्तीचा मला फोन आला आणि ते म्हणले की तुम्ही इकडं आमच्या गावाच्या वाचनालयाला जे पुस्तक पाठवले, तर ते पुस्तक आहे एका जैन नावाचे डॉक्टर आहेत, तर त्यांची आत्मचरित्र तुम्ही पाठवले. ते आत्मचरित्र मी वाचलं आणि मला असं वाटायचं की मलाच किती दुःख आहेत किंवा माझ्या कुटुंबामध्येच किती प्रॉब्लेम्स आहेत. पण स्वतः डॉक्टर असून, त्यांची पत्नीही डॉक्टर असून, मुलं सुद्धा मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहेत. त्यांचा एक मुलगा तर जैन यांचा एक हायकोर्टात मोठा वकील आहे. असे मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्यांनी ती दुःख इतक्या प्रांजळपणे आणि सहजपणे मांडली आहेत आणि त्यांनी ती दुःख शेअर केली आहेत. आणि त्यांनी ती लिहिली आहेत, ती माझ्याशी दोस्ताला एखादे किस्से सांगतो असंच सांगितले, पण त्याच्यामुळे मला जगण्याची प्रेरणा मिळाली. औषधांपेक्षा मोठं काम पुस्तकाने झालं, ते त्यांचं नैराश्य दूर झालं. तर तो एक अनुभव होता. तर एका मुलांनी मला असं पाठवलं की मनमय विश्वास आत्ताच्या पुस्तकाचं मी उदाहरण देतो. एका गडचिरोली का कुठल्या तरी तिकडच्याच एका मुलाचा फोन आला होता की मी पण MPSC UPSCचा अभ्यास करून परत गावाला परत आलो होतो की मला ते जमत नाही हे लक्षात आलं. पण जेव्हा मी विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक वाचलं, तर त्यावेळेला मला अशी जाणीव झाली की मेहनतीत मीच कुठेतरी कमी पडतोय आणि ते कमी पडत असल्यामुळे या पुस्तकाने मला टॉनिक दिलं. आणि ते पुस्तक आज मला अशी प्रेरणा देते की अजून माझे एक दोन काहीतरी आयटम राहिलेले आहेत आणि नंतर तो खरंच पास झाला. पुस्तक गुरु झाला. एक जण सैनिक झालेला आहे पुस्तकं वाचून. म्हणजे तो पुण्यातलाच किस्सा आहे, पण ग्रंथालयाचे पुस्तकं वाचूनच आहेत. 10वीला नापास झाला होता तो.
आणि 10वीला काही नाही, चांगला मुलगा होता, पण नापास म्हणजे 2-3 मार्कांनी इतिहासात नापास झाला तो. आणि ते मला माहिती होतं की हा मुलगा चांगला वाचक आहे. तर मी त्याच्या मुलाच्या घरी गेलो आणि त्याला म्हटलं की 6 महिने त्याला काही तुम्ही करू नका. कारण पूर्वी ऑक्टोबरची परीक्षा असायची. तर 6 महिने अभ्यास नाही, शाळा नाही. स्वतःचा स्वतः अभ्यास करायला लागायचा. म्हटलं माझ्या ग्रंथालयात त्याला रोज पाठवा. आणि तो माझ्या ग्रंथालयात यायचा. एकच इतिहास राहिला होता त्याचा विषय. बाकी सगळे सुटले होते. तो का राहिला, कसा राहिला काही माहीत नव्हतं. तर तो तिथं ग्रंथालयात यायचा. 6 महिने मी त्याला वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं वाचायला दिली. सुधाकर प्रभूंचं देश नसलेला माणूस वगैरे अशी जी पुस्तकं आहेत, ती वेगळी पुस्तकं त्याला वाचायला दिली की ज्यातून त्याला प्रेरणा मिळाली. आणि तो उत्तम मार्गाने ऑक्टोबरमध्ये पास झाला. पण नंतर असं झालं, तो राहायला चंदननगरला होता. मग नंतर शाळा आमची इथं असल्यामुळे एवढ्या लांब येणं शक्य झालं नाही. आणि काही वर्षानंतर एक अगदी मिलिटरीच्या वेशातला एक असा मस्त हँडसम तरुण माझ्या ग्रंथालयात आला आणि तोच तो होता, रुपेश. अरे वा. की तो म्हटला की सर इथल्या पुस्तकांमुळे मला प्रेरणा मिळाली. मी आयुष्यात कधी सैन्यात जाणं वाटलं नव्हतं, पण आज सैन्यात तो चांगल्या पदावरती आहे आणि अजूनही तो ड्युटी करतोय. म्हणजे निवृत्तीनंतर सुद्धा अजूनही तो सैन्याशीच निगडीत आहे. ही मोठी पावती असते. पुस्तकं तेच करतात. त्यामुळे वाचन काय करतं किंवा पुस्तक काय करतं, ते माणसाला समृद्ध करतं. नुसतंच समृद्ध करतं असं नाही, त्याला प्रेरणा देतं. नुसतंच प्रेरणा देतं असं नाही, तर त्याला कसं वागायचं, कसं जगायचं हे पण शिकवतं. म्हणजे मी नेहमी सांगताना तर पुस्तक, हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाच्या बाबतीतच सांगतो की या पुस्तकाकडनं सुद्धा आदर्श घेण्यासारखं आहे. की पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं असतं, सुंदर देखणं असतं. आपण आपलं रूप जे आहे हे पुस्तकाचं देखणं रूप आहे. आपलं रूप पण तसंच आहे. आपण दिसायला काळे आहोत, सावळ्या रंगाचे आहोत, गोरे आहोत, कसंही असलो, आपण जर चांगलं राहिलं, आपलं प्रेझेंटेबल जर असो, तर पुस्तक आपल्याला ते शिकवतं की प्रेझेंटेबल राहा. त्यानंतर आकारबद्ध राहा. पुस्तकात कुठेही वेडेवाकडे शब्द लिहिलेले नसतात. ते शब्द जे लिहिलेले आहेत ते आकारबद्ध आहेत. आकारबद्ध असल्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये पण आकारबद्ध जगा. पुस्तकाची बांधणी सैल नाहीये. ती सैल जर तुम्ही पुस्तक नीट वापरलं नाही तर ती सैल होणार आहे. तर तुमचं आयुष्य पण पुस्तकाच्या बांधणीसारखं आहे. तुम्ही ते घट्ट ठेवलं पाहिजे. त्यानंतर त्याला सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे. त्यामुळे आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना ज्या उमेदीने तुम्ही सुरुवात करता त्याच उमेदीने तुम्ही शेवट पण केला पाहिजे. कारण तो शेवट अर्धवट सुटलेला नसतो. त्यामुळे पुस्तक नुसतंच आपल्याला ज्ञान देतं असं नाही, पुस्तक नुसतंच गोष्टी सांगतं असं नाही, जगायला शिकवतं. तर पुस्तकाकडे बघून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. या 3-4च गोष्टी मी सांगितल्या, पण पुस्तकाकडे बघून आपल्याला अशा अनेक गोष्टी कळू शकतात. पुस्तक अचूक असतं. जो मुद्रित शोधक असतो तो त्याच्यावरती काम करतो. तो का काम करतो? आयुष्यात तुम्ही आधी चुका केल्यात पण त्या दुरुस्त करा. आणि दुरुस्त करणारी माणसंही तुमच्या आयुष्यात येणार की जो मुद्रित शोधक ते काम करतो. प्रकाशक काय करतो की तुम्हाला घडवून इतरांसमोर सादर करतो. आपले आई वडील हा आपले प्रकाशकच आहे. अशा पद्धतीने पुस्तकाकडनं ह्या गोष्टी पण घेता येतात. त्यामुळे आज समाजामध्ये जेव्हा पुस्तकंही जातात, मध्यंतरी आनंद भावे जेव्हा पुण्यात राहायचे 2 वर्षापूर्वी आम्ही आनंद भावांच्या कविता मुलांकडनं वाचून घेतल्या होत्या आणि त्या कविता आम्ही सादर केल्या एका व्हिडिओतनं आणि तो व्हिडिओ त्यांना पाठवला. तर व्हिडिओ पाठवला तर त्यांनी नंतर व्हिडिओ कॉल केला आणि म्हणले मला मुलांशी बोलायचे, त्यावेळेत बोलीन. ते म्हणले माझं 2 वर्षांनी तुम्ही आयुष्य वाढवलं. माझ्याच कविता जेव्हा मुलं माझ्यासमोर सादर करतायत आज, म्हणजे ती जगण्याची असोशी, ती जगण्याची प्रेरणा जी आहे तर ती साहित्य देते. सुंदर. आणि हे ग्रंथप्रसारामध्ये हे इतके किस्से कळतात. म्हणजे एक वेगळी असोशी आता मी सांगतो पुस्तकांबद्दलची. तो किस्सा असा आहे, संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी मला पुस्तकं देतात. तर 2009 सालची गोष्ट आहे, मला अगदी व्यवस्थित आठवते. 2009 साली सुकन्या कुलकर्णी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये जज म्हणून आल्या होत्या आणि येताना त्या कारमधनं सगळी पुस्तकं घेऊन आल्या. मला त्यांनी भरतनाट्य मंदिरमध्ये बोलवलं. मी ती सगळी पुस्तकं घेतली. सगळी लहान मुलांची पुस्तकं होती. ती म्हणले तुमच्या शाळेच्या ग्रंथालयाला अगदी सूट आहे, तू घेऊन जाती. मी शाळेच्या ग्रंथालयात घेऊन गेलो. ती 8-15 दिवसानंतर सुकन्या कुलकर्णींचा मला फोन आला आणि त्या मला म्हणल्या की अशा अशा दिवशी मी येतेय, तू पुण्यात आहेस का? मी म्हणलं आहे, पण रविवारची आले तर तुझ्या शाळेतल्या ग्रंथालयात जाता येईल का आपल्याला? म्हटलं हो कधीही जाता येईल म्हटलं. तर म्हटलं काय झालं? नाही म्हणे आल्यावर सांगते. मग त्या पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावरती त्यांनी मला फोन केला आणि मला बोलवून घेतलं. तर ती जी त्यांनी पुस्तकं दिली होती ती त्यांच्या मुलीची, जुलिया ही त्यांच्या मुलीची होती. आणि ती मुलीची पुस्तकं ती तेव्हा 8वी-9वीत गेली होती. तेव्हा त्यांनी तिच्या प्राथमिक वयात जी पुस्तकं होती ती सगळी मला भेट दिली होती. आणि ती पुस्तकं सुद्धा कमी नव्हती, 400-450 पुस्तकं होती लहान मुलांची. तर ती पुस्तकं मला न विचारता का दिली आणि कुठं दिलीस ती मला बघायची, ही जिज्ञासा. म्हणजे पुस्तकांची आसोशी कशी असते. आणि त्या आईनी पण ती त्या मुलाची आसोशी तिची पूर्ण केली. त्या तिला पुण्यात घेऊन आल्या. मी ती पुस्तकं तिला दाखवली की अशा अशा या शाळेमध्ये या ग्रंथालयामध्ये आहेत, ती पुस्तकं बघ. आम्ही तिथं गेलो, ग्रंथालयात माझ्या ते आले, दाखवली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ना, की माझी पुस्तकं योग्य ठिकाणी गेलेली आहेत.
तर ही पुस्तकाची ही असोशी आहे आणि ही प्रत्येकाचे जर आपण अनुभव आपण एकमेकांना बोललो, एकमेकांशी जवळ गेलो तर ते खूप वेगवेगळे आहेत. त्यामुळे या ग्रंथप्रसाराच्या कार्यामध्ये मला अशा खूप किस्स्यांनी श्रीमंत केलेलं आहे. सर, आणखीन एक विचार वाटते की नेमकी किती पुस्तकं, किती त्याला खर्च आला असेल किंवा किती रुपयाची पुस्तकं तुम्ही आजपर्यंत वितरित केली? ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, पण एक तुमच्याकडं नोंद असेल की मी बाबा 50-60 लाख हो. किंवा जे काय त्याच्यावर थोडंसं प्रकाश टाका. साधारण आतापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये 1.25 कोटी ते 1,30,00,000 पुस्तकं साधारण 70,000च्या वरती त्याची संख्या आहे. तर ती नुसतं ग्रामीण भागात असं नाही, पण शहरी भागात पण की जिथं सर्व गरज आहे स्तरामध्ये. सर्व स्तरामध्ये गेले. आणि इतकंच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जिथं मराठी बोललं जातं, कारण मराठी पुस्तकं मला जास्त मिळतात म्हणून, म्हणजे वाचनामध्ये कधीच भाषिक कुठली गोष्ट नसावी खरं, नसेल खरंच. पण ती बडोदा असेल, इंदोर असेल किंवा अगदी लखनौ असेल, ग्वाल्हेर, भोपाळ या इथले तिथे जे मराठी मंडळं चालवतात लोक, तर ती माझ्या परिचयाची आहेत. तर त्यांच्याकडे आणि त्यांचे नातेवाईक वगैरे पण पुण्यात राहत असतात. तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे की पुस्तकं घेऊन जाताना एक बरोबर पिशवी, पण प्रवासाला जाताना एक पिशवी जायची, भडसवाळ्यांना भेटायचं किंवा भडसवाळे भेटतील आणि ती पिशवी घेऊन यायची. वा. असं ग्रामीण भागात पण अनेक लोक पुण्यात, कारण पुणे हे असं शहर आहे की तिथं लोकांचं येणं जाणं असतंच. त्यामुळं ती नुसतीच महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर पण ती पुस्तकं सातत्याने जातात. आणि खर्च जर म्हणाल तर मी असं म्हणतो की मला जर कुठलं व्यसन असतं तर माणूस व्यसनाला खर्च करतो ना, पण मी हे व्यसन नाहीये, हे चांगल्या आचारांचं, चांगल्या विचारांच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी केलेला खर्च आहे. म्हणजे एखाद्या तीर्थस्थळाला जाण्यासाठी जेव्हा जो खर्च येतो तो माणूस तो कधी पैशात मोजत नाही. तसंच माझे हे ग्रंथ जे आहेत ते एखाद्या तीर्थक्षेत्रीच मी पाठवत असतो, अशी भावना माझी आहे. तर त्यामुळे त्याच्या खर्चाचा आणि हा विचार मी पण कधी केला नाही आणि मला माझ्या कुटुंबाने पण कधी विचारलं नाही. या गप्पा खरंच संपवाव्या वाटत नाहीत, वेळेचं बंधन आहे. तरी पण असं वाटतं की आजच्या डिजिटलच्या काळामध्ये, रील्सच्या काळामध्ये तरुणांना, शालेय किंवा सर्व वयोगटातल्यांना तुम्ही काय सांगाल किंवा एक त्याच्यावरती बोलावं? मला असं वाटतं की एक तर पहिली गोष्ट, वाचन अजिबात कमी झालेलं नाहीये. वाचणारे लोक एकमेकांना भेटायचं कमी झालं असेल. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले असं आपण म्हणतो, पण जग जवळ आले त्याच्या बरोबरीनेच माणसं दूर गेली आहेत, कारण वैयक्तिक संपर्क कमी झालेला आहे. त्यामुळे आपण ज्या विचारांनी वावरत असतो त्या विचारांनी समोरचा वावरतोय का नाही हे त्याला बदलण्यापेक्षा त्याला ती उपलब्धी जर करून दिली तर ती नैतिकता समाजात अजून टिकू नये. म्हणजे मला असं म्हणायचं की पुस्तकांकडे पर्यंत वाचक जाऊ शकत नाही, पण आपण तर पुस्तकांपर्यंत जाऊ शकतो. आणि ते एकाने केलेलं एका, दुसरा, चौथा असं अनेकांपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे घरोघरी असावी ग्रंथसंपदा हा उपक्रम मी कोविड नंतर सुरू केला की भेटेल त्याला पुस्तक द्यायचं आणि पुस्तकांबद्दल बोलायचं. आणि असं पण आहे की पुस्तक कुठलं वाच हे त्याच्यावरती लादू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मी समोरच्याला देताना सुद्धा 3-4 पुस्तकांचा चॉईस ठेवतो, तुला यातलं हवं ते घे, किंवा मीच म्हणतोय हे तू वाचलं पाहिजे, हे तू वाच, अशी सक्ती करण्यात काय अर्थ नाही. पूर्ण स्वातंत्र्य. हा, कारण लहान वयापासून पण असं आहे की संस्कार ही जी गोष्ट आहे ना ही लादण्याची नाहीये, संस्कार ही गोष्ट अनुकरणाची. समोरचा जे करतो तेच संस्कार तुमच्यावरती होत असतात. आज आई वडीलच जर पुस्तक वाचत नसतील, आई वडीलच जर मासिकांची वर्गणी भरून घरात मासिकं आणत नसतील, आई वडीलच जर दैनंदिन वृत्तपत्र घरात घेत नसतील, डिजिटल वाचा कुठेही वाचा, पण प्रत्यक्ष मुद्रित प्रत समोर आली तर ती समोर ठेवली तर कोणतरी हाताळते. आज अनेक दवाखान्यांमध्ये मी जेव्हा पुस्तकं किंवा मासिकं नेऊन ठेवतो तर तिथं बसलेला डॉक्टरची वाट बघत बसलेला किंवा पेशंट शेजारी बसलेला नातेवाईक मोबाईलमध्ये न जाता ते पुस्तकं चाळत असतो, कारण त्याला समोर ती उपलब्धी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांना जर तुम्ही दिलं तर ते नक्कीच त्याचा विचार करतात. त्यामुळे मला कोणीही विचारलं की तुम्ही आदर्श पुस्तकांची एक यादी आम्हाला द्या, तर मी सांगतो आदर्श पुस्तकांची यादी अशी काही नसते. सगळीच पुस्तकं आदर्श असतात, कारण ती छापली जातात, ती कोणतरी लिहिलेली असतात. फक्त त्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार जो आहे तो त्या वाचकाला. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर चॉईस दिला पाहिजे. आणि तरुण मुलं, आज आपण म्हणतो की सगळं माध्यमामुळे वाचनाची संस्कृती कमी झाली, पण हे चुकीचं आहे. आज अनेक मालिका असतील, आज मालगुडी डेज सारखी मालिका जेव्हा दूरदर्शनवरती आली त्यानंतर मालगुडी डेज आर.के. लक्ष्मणांचं जास्त वाचलं गेलं. आजचा छावा नावाचा चित्रपट आल्यानंतर छावा कादंबरीच्या खप तुफान वाढला की ती इंग्रजीमध्ये पण आता आलेली आहे, इंग्रजीमध्ये पण लोक वाचतात. म्हणजे आणि वाचन हे भाषिक बंधनामध्ये अडकवू नये. आपली मातृभाषा कुठली असावी, पण मातृभाषेत शिक्षण न घेणारी मुलं जर आज इंग्रजी माध्यमात शिकत असतील, सुरुवात त्यांनी इंग्रजी माध्यमात जरी केली, पण घरी तुम्ही जर त्यांच्यासमोर मराठी वाचलं तर त्यांना ती उत्सुकता वाटेल. त्यामुळे भाषिक वादामध्ये पुस्तकं नसावीत,
तुम्ही कुठल्याही भाषेतली पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, पण चॉईस जो आहे तो त्या वाचकाला त्याला ठरवू दे. फक्त ते चॉईस उपलब्ध करून देण्याचं खबरदारी काम मी करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वाचनालयाला पुस्तकं देताना सर्व वयोगटातल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेवून पुस्तकं दिली तरी लहान मुलांचं पुस्तक लहानांनीच वाचावं म्हणून मोठ्यांची आपण चेष्टा का करतो की लहान मुलाचं पुस्तक का वाचावं. उलट मोठ्यांनी लहान मुलांची पुस्तकं आज अधिक वाचण्याची गरज आहे. कारण मोठे वास्तववादामध्ये अडकलेत आणि त्यांना कल्पना रम्य विश्व हे नकोय. त्यांना सगळं वास्तव आणि तोच वास्तववाद आपण मुलांवरती थोपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पुस्तकं जी आहेत तरुण पिढी वाचते, त्यांना फक्त ती उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला मी घरोघरी ग्रंथसंपदा हा जो उपक्रम करतो त्यात मी जर एखाद्याला पुस्तक दिलं तर आज अजूनही माणसाची नैतिकता टिकून आहे. दिलेली भेट कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला भेटवस्तू दिलेली आवडते. त्यात ती पुस्तक असेल तर त्याच्या आवडीचं जर ते नसेल तर तो त्याच्या आवडीचा कोणतरी वाचक शोधतो आणि त्याला ते प्रतिभेट देतो, पुनर्भेट देतो. पण ती नैतिकता अशी टिकू नये कचऱ्यात कोणीही पुस्तक टाकत नाही. बरोबर. किंवा भेट दिलंय म्हणून ते रद्दीत टाकलंय असंही करत नाही. तो दुसऱ्या कोणाला तरी ते भेट देतो. त्यामुळं अजिबात मला अशी खंत नाहीये किंवा मला असा निराशा नाहीये की वाचन संस्कृती लयाला गेली, लोप झालेली आहे. आणि जर ती लोप झाली असं कोणाचं मान्य असेल तर आजपासून आपण सुरुवात करूया ना. आज ह्या क्षणापासून तुम्हाला आत्ता वाटतंय की संस्कृती संपतीये तर तुम्ही ह्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा. तुम्ही मुलांना वाढदिवसाला मासिकांची वर्गणी भरा. त्यांच्या घरी वर्षाला 12 मासिकं जातील, त्या दर महिन्याचा अंक. तुम्ही एखादं पुस्तक द्या, डिक्शनरीनी सुरू करा. घरोघरी डिक्शनरी असलीच पाहिजे. तुम्ही ज्या भाषेमध्ये काम करताय तुमच्याकडे इंग्लिश असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, भारतातल्या अन्य भाषांची. म्हणजे विश्वनाथ नरवणे नावाच्या मराठीच माणसाने जो पर्याय शब्दकोश काढलाय तर एकाच पर्याय कोशामध्ये एका शब्दाचे 16 भाषेतले अर्थ आहेत. म्हणजे एकाच वेळेला आपण एका शब्दाचे 16 भाषेतले अर्थ पाहू शकतो. तो पर्याय कोश तुम्ही तुमच्या मुलाला भेट द्या, तुमच्या भावाला भेट द्या, बहिणीला भेट द्या. राखी पौर्णिमेसारखा सण असेल तर बहिणीला तुम्ही द्या ना पर्याय कोश. दिवाळी असेल तर असं तुम्ही एकमेकांना पुस्तक भेट द्या आणि ते सुचवायचं काम आमच्यासारखी बरीच लोक करतील. त्यामुळे वाचन संस्कृती टिकून आहे आणि ती चिरकाल टिकलेली राहील. कुठलीही चांगली गोष्ट ही समाजामध्ये वाईट गोष्टींच्या प्रमाणात थोडीच असते असं जाणकार म्हणतात. पण माझ्या दृष्टीने चांगल्या गोष्टी जास्त आहेत म्हणून जग टिकून आहे आणि वाईट गोष्टी थोड्याच आहेत आणि त्या थोड्याच गोष्टी जास्त आपल्यासमोर येत आहेत असं वाटतं. सर, शेवट करतो मी. एक रामदास पाद्यांची मला ओळ आठवते. वाचाल तर वाचाल, वाचाल तर हसाल, नाही तर फसाल. आणि हो, प्रसाद सरांना लवकरच भेटू आपण. यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद सर. येस.